तर शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार आहे, तर शिंदे गटाचा वरळीतील डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन पार पडणार आहे। दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आज फुंकतील, तर नवनिर्वाचित खासदारांचा सुद्धा सत्कार यावेळी केला जाणार आहे। तर शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांचे वर्धापन दिन आज साजरे होत आहेत। ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन पार पडेल, तर शिंदे गटाचा डोम NSCI सभागृहात वर्धापन दिन साजरा होईल। आपल्यासोबत प्रतिनिधी निवृत्ती बाबर जोडले गेलेत। निवृत्ती, कशी तयारी सुरू आहे? ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा वर्धापन दिन आज साजरा होतोय। नक्कीच मनश्री, आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते मुंबईकडे लागलेलं आहे, कारण की ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहामध्ये आणि शिंदे गटाचा वरळीच्या NSCI डोम या सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा होणार आहे। आणि दोन्ही नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी डोम मधून काय बोलणार आणि उद्धव ठाकरे हे षण्मुखानंद मधून काय बोलणार, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज दोन्ही गटाकडून जे आहे ते रणशिंग फुंकलं जाणार आहे। कारण की आज ठाकरे गटाकडून जे आहे ते सुरुवातीला सदस्य नोंदणीचा शुभारंभ जो आहे तो आज केला जाणार आहे। त्याचसोबतच नवनिर्वाचित खासदारांचा आज सत्कार देखील केला जाणार आहे। आपण सध्या शिवसेनेचे जे मध्यवर्ती कार्यालय शिवसेना भवन आहे त्या शिवसेना भवनच्या या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडून वर्धापन दिनानिमित्त बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण समोर पाहू शकतो की विभाग क्रमांक 10च्या वतीने बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा अशा आशयाचे बॅनर जे आहे ते मोठमोठे बॅनर जे आहेत ते शिवसेना भवन परिसरामध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचसोबतच संपूर्ण दादर परिसरामध्ये जे आहे ते झेंडे देखील भगवे झेंडे या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण दादर परिसर असेल, माटुंगा परिसर असेल, माहीम या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 6:30 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये जे आहे ते ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाला सुरुवात होणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण विधानसभेचं रणशिंग जे आहे ते आजच्या वर्धापन दिनी फुंकलं जाणार आहे। कारण की लोकसभेमध्ये ठाकरे गटाने एकूण 21 जागा लढल्या होत्या आणि त्यामध्ये 9 जागांमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नक्की काय संदेश देतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। ज्या पद्धतीने लोकसभा महाविकास आघाडीमध्ये लढले होते त्याच पद्धतीने विधानसभा देखील महाविकास आघाडीमध्ये लढणार आहेत आणि त्या संदर्भातचा कानमंत्र जो आहे तो काय असेल याकडे सर्व पदाधिकाऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्राचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। नक्कीच निवृत्ती, धन्यवाद या माहितीबद्दल। आता आपण थेट जाणार आहोत ज्या ठिकाणी शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे त्या डोम NSCI परिसरात आपल्या सोबत कृष्णा सोनरवाडकर आहेत। कृष्णा, त्या ठिकाणी कशी तयारी सुरू आहे? कोणकोणते बॅनर्स लागलेत? दोन्ही शिवसेनेकडनं हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे सुद्धा वरळीच्या डोम मध्ये शिवसेनेचा हा वर्धापन दिन जो आहे तो साजरा होणार आहे आणि त्यासाठी तयारी जी आहे ती सकाळपासून करण्यात आलेली आहे। अनेक बॅनर्स मोठ्या संख्येने त्या परिसरामध्ये लागलेले आहेत। शिवाय शिवसेना पक्षाचे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि खरी शिवसेना आमचीच आहेत आणि आम्हीच खरे विचारांचे शिवसेनेचे वारसदार आहोत अशा पद्धतीचा मेसेज सुद्धा देण्याचा प्रयत्न बॅनरच्या माध्यमातून केला जातोय। आज लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जो आहे तो चांगला आहे, आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे असा विश्वास सुद्धा शिवसेनेकडून व्यक्त केला जातो आणि त्यामुळे या आजच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याच्या माध्यमातून कुठेतरी विधानसभेचे एक मोठं रणशिंग जे आहे ते फुंकण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे। आणि राज्यातली जर काही परिस्थिती जर पाहिली तर शिवसेनेच्या 7 जागा लोकसभेमध्ये विजयी झालेल्या आहेत आणि त्यामुळे विधानसभेत सुद्धा तितक्याच ताकदीने आता उतरायला हवं आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण कशा पद्धतीने होतं ते नेमकं काय सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेच्या वर्धापन दिनाला वरळीच्या डोममध्ये सुरुवात होईल। काही प्रमुख नेत्यांची भाषणं सुद्धा होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार आहे। त्यामुळे आपल्या भाषणातून ते नेमकं काय संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही बाजूकडे आपण पाहतोय की सायनच्या षण्मुखानंद हॉलच्या परिसरामध्ये सुद्धा मोठी तयारी आपल्याला पाहायला मिळते आहे, तर वरळीच्या डोम परिसरामध्ये सुद्धा मोठी तयारी पाहायला मिळते आहे। सकाळपासून अनेक ठिकाणी बॅनर वॉर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे संध्याकाळच्या शिंदे गट आणि ठाकरे गट